नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भरपूर प्रोटीन असलेले सोया पनीर मोमोज ही रेसिपी पाहणार आहोत। आता या ठिकाणी आपण काय काय घेतलेलं आहे बघूया। आता कोबी घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, पनीर, गाजर आणि सोयाबीन घेतलेले आहेत। आता यामध्ये मी 10 मोमोज होतील एवढं साहित्य त्यामधून घेतलेलं आहे कट करून। आता या ठिकाणी आपण सोयाबीन आणि पनीर हे जास्त घेतलेलं आहे, तर हे सोया पनीर मोमोज आहे त्यामुळे। आणि त्यामध्ये आपण भाज्या थोड्या कमी प्रमाणात वापरणार आहोत, कोबी, शिमला मिरची आणि गाजर। आणि आता गॅसवर एक पॅन ठेवूया आणि त्यामध्ये आता पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि आता पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये सोयाबीन हे उकळून घ्यायचे आहेत। आता हे सोयाबीन आपण 2-3 मिनटं उकळून घेऊया। आणि आता आपण सोयाबीन उकळायला ठेवले आहेत, तोपर्यंत आपण ह्या भाज्या चॉप करून घेणार आहोत। आता हे आपल्याला चाकूनी कट न करता आपण ह्या चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहोत। आता त्या चॉपरमध्ये टाकून आपण कोबी चॉप करून घेऊया। आता आपला कोबी चॉप झालेला आहे, तर आता आपण त्यामध्ये गाजर आणि शिमला मिरची पण चॉप करून घेणार आहोत। आणि आता काय करायचं आपल्याला, आपण हे चॉप करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि आता याला मीठ लावून आपण आता हे 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत। की मीठ लावून ठेवल्यामुळं त्याचं हे जे कोबीचं उग्र पाणी असतं ते आपण काढून टाकणार आहोत। आणि तोपर्यंत आता हे सोयाबीन आपण चॉप करून घेऊया। आता हे सोयाबीन काढून व्यवस्थित त्याचं पाणी पिळून घेतलेलं आहे आणि आता हे चॉपरमध्ये टाकून आपण चॉप करून घेणार आहोत। आणि आता 5 मिनटं झालेले आहे। आता ह्याचं पाणी आपण व्यवस्थित हाताने आपण आता हे पिळून काढूया। आता कोबीचं पाणी काढलं नसतं तर त्याला पाणी सुटलं असतं आणि हे आपले मोमोज फुटले जातात, त्यामुळे याचं पाणी काढून टाकायचं। आता यामध्ये आपण सोयाबीन पण मिक्स करून घेऊया। आता सोयाबीन चॉप केल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे ना आता। आणि आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या, आता थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि आता थोडी कोथिंबीर टाकूया आपण आणि हे बारीक करून त्याचा ठेचा करून घेणार आहोत। आणि आता गॅसवर मी सोयाबीन ज्यामध्ये उकळले आहे तोच पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। आपण तेलाचा पण वापर खूप कमी केलेला आहे। आणि आता तो ठेचा आपण त्यामध्ये परतून घेऊया। आणि ठेचा परतून घेतल्यानंतर आता आपण ज्या भाज्या आपण चॉप करून ठेवलेल्या आहेत ते त्यामध्ये टाकून आपण ते व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत। त्या भाज्या अगदी थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। आणि सोयाबीनला पण जो उग्र वास असतो तर ते परतून घेतल्यामुळे त्याचा उग्र वास पण थोडा कमी होतो। आणि मुलं सोयाबीन आणि भाज्या खायचा कंटाळा करतात, मग अशा प्रकारे मोमो बनवून दिले तर मुलं अगदी हे मोमोज आवडीने खातात। आता यामध्ये मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं। आता चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपण आता मीठ टाकून घेणार आहोत पुन्हा। आणि ते सर्व पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता असे मुलं भाज्या आणि सोयाबीन खायचा कंटाळा करतात, मग अशा प्रकारे मोमोज दिलं तर मुलांनासुद्धा अगदी हेल्दी मोमोज खायला मिळतात। आणि मोमोज म्हणल्यावर मुलं अगदी आनंदाने आणि आवडीने खातात। आणि आता त्यामध्ये आपण 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे बाइंडिंगसाठी। आणि आपण जे पनीर ठेवलेलं होतं आता गॅस बंद केलेला आहे आणि पनीर त्यामध्ये आपण आता व्यवस्थित हाताने कुस्करून टाकूया। ते व्यवस्थित आपण पनीर त्यामध्ये टाकलेलं आहे। आणि आता हे पनीर आणि कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित।
आता हे सर्व आपण पुन्हा व्यवस्थित करून मी बाउलमध्ये काढून घेणार आहे. आता पनीर पण त्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आता हे एका बाउलमध्ये काढून ठेवून थंड व्हायला ठेवून देऊ बाजूला. आणि आता ह्या भाज्या थंड होत आहेत, तोपर्यंत आपण आता त्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेणार आहोत. आता एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे 2 व्यक्तींसाठीच मी मोमोज बनवत आहे, त्यामुळे मी हे 7-8च मोमोज बनवणार आहे. त्यामुळे 1 वाटीभर आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 पोह्याचा चमचा भरून आपण तांदळाचे पीठ टाकलेलं आहे आणि 1 चमचा रवा टाकलेला आहे, बारीक रवा. आणि आता तांदळाचं पीठ, रवा आणि गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये अर्धा चमचा आपण दही टाकणार आहोत. आता दही हे जास्त आंबट नाही आहे, अगदी मीडियम असं, आणि अगदी चिमूटभर सोडा यामध्ये मी टाकलेला आहे. आणि आता यामध्ये आपण बटर टाकलेलं आहे 1 चमचा भरून. आणि आता हे सर्व हाताने कोरडं मिक्स करून घेऊन नंतर पाणी टाकून आपण पोळीचं कणिक भिजवतो त्याप्रमाणे आता हे भिजवून घेतलेलं आहे बघा. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण 10 मिनटं बाजूला ठेवणार आहोत, तेव्हा रवा व्यवस्थित फुगला जाईल. आणि आता याला मी तांदळाचं पीठ लावून याची मोठी पोळी लाटून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने आपण याला तांदळाचं पीठ लावू आणि पोळी लाटून घेऊया. तर चला, आता आपण ती पोळी व्यवस्थित मोठी लाटून घेणार आहोत. आणि अगदी पातळ अशी याची पोळी आपण लाटून घेणार आहोत. अगदी सहज इझिली याची पोळी लाटली जाते, काहीही त्रास होत नाही. आणि गव्हाच्या पिठाचे मोमोज आहेत, त्याच्यामुळं हे कितीही मुलांनी खाल्ले तरी अगदी हेल्दी आहे ते. आता मी 1 वाटी घेतलेली आहे आणि त्यांनी आपण याच्या पुऱ्या तयार करून घेऊया. बघा, आता ही वाटी घेतलेली आहे. आता या पुऱ्या आपण तयार करून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने अगदी मीडियम साईजची पुरी तयार झालेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने पातळ अशी आपण पुरी लाटून घेतलेली आहे. आणि आता ती पुरी आपण हातावर घेतलेली आहे, त्याचा मोमोज बनवायचा आहे. तर मग या ठिकाणी मी स्टफिंग भरपूर असं यामध्ये वापरलं आहे. आणि ते व्यवस्थित आपण हाताने ते थोडंसं दाबून घ्यायचं. दाबून घेतल्यानंतर फक्त आपण हे कणिक अशी फोल्ड करत चालायची आहे, फक्त आपण साईडनी व्यवस्थित फोल्ड करून ते आपण प्रेस करत चालायचं आहेत, की त्याला आपोआप मोमोजचा आकार येतो. आता तुम्हाला हवा तसा तुम्ही मोदकासारखा सुद्धा याला आकार देऊ शकता. जसे आपल्याला जमतील तसे हे तयार करायचे. बघा, अगदी रेडीमेडसारखे आपल्याला मोमोज जमत नाही, पण आपल्याला जसा आकार देता येईल तसं त्याला देऊन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने फक्त हे प्रेस करत जायचं आहे आपल्याला. नंतर हे सर्व आपण व्यवस्थित हाताने प्रेस करून त्याचा मोमोज तयार करून घेतलेला आहे. बघा, आता हे सर्व काही मी मोदकासारखे केलेले आहेत आणि काही आपल्या मोमोजसारखे आकार दिलेले आहेत. आता हे मी स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवलेले आहे आणि त्याच्याबरोबर टोमॅटोची चटणी तयार केलेली आहे. बघा, मोमोजची चटणी आणि मोमोज आपले तयार झालेले आहेत. आता ते सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेले आहेत. तर तुम्हाला ही हेल्दी मोमोजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.